म्हणजे जसे की मुलांना असं वाटतं की पुष्पा पिक्चर पाहिला, निबंध आणि पत्रलेखन सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? बोली भाषेतून तुम्ही उत्तर लिहू शकता. तरी किती भाषा जरी खराब असू द्या, तुम्ही बिलकुल लाज बाळगू नका त्याची. माझ्या आवडत्या मुलीसोबत जिच्यावर मी प्रेम करतो तिच्याशी माझं लग्न झालं, हा सुद्धा माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण असू शकतो. तुम्ही जरी लिहिलं माझं लग्न झालं माझ्या प्रियसीशी, तरी मार्क पडणार आहेत, घाबरू नका. तुम्हाला असं वाटेल की बाबा हे शिक्षक लोक म्हणजे लग्न झालं नाही. मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक युट्यूब चॅनलवर. आज तुम्हाला वाटत असेल की मुकेश सर आणि तेही इथे मराठीत का बोलतायत, तर तसाच विषय आहे. कारण की आज आपल्याकडे मराठी विषयासाठी एक तज्ञ म्हणून अंजली पळशीकर मॅडम स्वतः इथं आलेल्या आहेत. त्या स्वतः एक्झामिनर, मॉडरेटर आणि खूप चांगलं काम केलेलं आहे. मी खूप लोकांसोबत कॉन्टॅक्ट केल्यानंतर मला अंजली मॅडमचं हीच नाव फक्त सुचवण्यात आलं होतं आणि म्हणूनच मी मुद्दाहून त्यांना इथे इन्व्हाइट केलं. कारण की त्यांचा अनुभव मराठी विषयामध्ये, त्यांच्याकडे असणारं ज्ञान, या सगळ्या गोष्टीचा लास्ट इयरचा तुम्ही जर व्हिडिओ जर बघितला तर कदाचित तुम्हाला कळेल. तर मी इथे अंजली मॅडमला आपल्याकडे काही प्रश्न असतील, तुम्हाला जे जे अडचणी असतील मराठी विषयामध्ये, आता मलाही माहिती आहे स्वतः मी पण मराठी आहे, पण मला पण मराठी बोलण्यात खूप त्रास जातो. पण ठीक आहे, कारण की जमानाच तसा आलेला भाऊ. या जगामध्ये तुम्हाला माहिती आहे सध्या की इंग्लिश शब्द वापरल्या जातात, मराठीत बोलणं फारच कठीण झालेलं आहे. पण नक्कीच तुम्हाला तुमच्या विषयामध्ये, मराठी सारख्या विषयामध्ये सुद्धा 90+ कसे नंबर आतापासून अभ्यास केला तर सांगतोय. तुम्ही एक विषय लक्षात घ्या, कारण की मराठी हा जो काही विषय आहे हा ऍक्टिव्हिटी बेस पेपर आहे. म्हणजे खूप जास्त काय अभ्यास करायची गरज नाहीये, पण तुम्हाला मुद्देसूद अभ्यास करणं गरजेचं आहे. थोडासा एक टेक्निक तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे आणि त्याच टेक्निकसाठी तुम्हाला तुमच्या जे काही ठरवलं असेल 90+, कारण की पर्सेंटेज पण खूप महत्त्वाचे असतात जीवनामध्ये आणि ते पर्सेंटेज चांगले मिळवण्यासाठी मराठी विषय आता तुमचा मार्क कमी करणारा नसून तर मराठी विषय सुद्धा तुमचा हा मार्क वाढवणारा विषय म्हणून आज आपल्याला या दृष्टिकोनातून पाहता येईल आणि तुमच्यासाठी या ठिकाणी चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळतील. तुम्ही कॉमेंट करा, तुम्हाला जे जे पाहिजे असेल. मी मॅडमकडनं निश्चित त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि मॅडम नेहमीच आपल्याला गेल्या वर्षी खूप मदत केली, यावर्षी मदत करतील आणि तुम्हाला जेवढी मदत लागेल तेवढी आमच्याकडनं केल्या जाईल. तर सर्वात आधी मॅडम मी तुमचं स्वागत करत आपल्या फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक युट्यूब चॅनलवर. आणि आज माझ्याकडनं पण काही चुका होणार आहेत, तुम्हालाही माहित आहे, कारण की मराठी विषय हा जो काही मराठी भला आपण आहात, पण काय झालं की आम्ही हिंदी इंग्लिश हे शब्द जास्त वापरतो आणि त्याच्यामुळे काही चुकत असेल तर तेवढं आम्हाला माफी आधीच मागून घेतो, कारण तुम्ही मराठीच्या तज्ञ आहात. तर सर्वात आधी काही मुलांचे क्वेश्चन्स आहेत मॅडम, जे की आतापर्यंत मुलांनी अभ्यास केलेला नाही, तुम्हालाही माहिती आहे. तर तुम्ही एक ओव्हरऑल व्ह्यूज काय द्याल की बाबा सध्या मुलांनी खूप प्रेशर मध्ये आहेत, त्यांना असं वाटतं मराठी विषय घेऊन आपण फसलो का काय, मराठी विषयात मला मार्क पडतील का नाही पडत. तर थोड्यात व्ह्यू द्यायचे, नंतर आपले जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स चालू करू शकतो. स्वतः एकदा तुमचं इंट्रोडक्शन, तुम्ही कुठल्या कॉलेजमध्ये आहात, काय आहे थोडंसं सांगा. नमस्कार, मी अंजली पळशीकर, मराठी हा विषय शिकवते. महाराष्ट्र विज्ञान कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय वाळूज, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे मी 2010 पासून अध्यापनाचं कार्य करीत आहे. मराठी विषय हा अतिशय सोपा विषय आहे, त्याच्यामुळेच खरं तर मी मराठी विषयामध्येच MA करायचं ठरवलं. पण या ठिकाणी जेव्हा पाहिलं की सायन्सच्या विद्यार्थ्यांना काही वेळा भीती वाटते की मराठी विषय घ्यावा की नाही, पण या ठिकाणी मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषेतलाच हा पेपर आपल्याला द्यायचा आहे. म्हणजे अतिशय सोपा असा हा पेपर आहे, कारण त्यामध्ये आपल्याला फक्त व्यक्त व्हायचे. आणि जसं या ठिकाणी आता सरांनी सांगितलं की मराठीचा पेपर ही कृतीपत्रिका आहे. कृतीपत्रिका म्हणजे काय की या ठिकाणी फक्त आपल्याला कृती लिहायच्या आहेत. जर तुम्ही 21 अपेक्षित जर पाहिलं किंवा जुन्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे असतील त्या जर तुम्ही पाहिल्या तर त्यात तुम्हाला दिसेल की या ठिकाणी उपयोजित प्रश्नांवर जास्त भर देण्यात आलेला आहे. ज्ञान, आकलन, उपयोजन, अभिव्यक्ती ह्या कौशल्यांवर आधारितच कृती तुम्हाला दिल्या जाणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी खूप जास्त अभ्यास करायचा आहे आम्हाला, त्यासाठी खूप टेन्शन घ्यायचंय असं करायची काही गरज नाही. कारण की मराठी आपण रोज बोलत असतो
आणि ही बोलणारी भाषा आपली असल्यामुळे आपल्याला मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं किंवा उत्तरं कशी लिहायची याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. दुसरा एक प्रश्न आहे मॅडम, म्हणजे प्रश्नाचं सुरुवातच व्हायची राहिली आहे, पण तरी पण एक माझ्या मनात असा प्रश्न आला की मुलांना असं वाटतं की मराठी हा जो काही विषय आहे हा जास्त स्कोर देऊ शकत नाही. तर तुम्हाला असं वाटतं का हिच्यामध्ये पण स्कोर येईल का? आता खूप कमी वेळ लागला, कारण की आताही आपल्याला माहिती आहे 11 फेब्रुवारी पासून एक्झाम चालू आहे आणि अशा अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांना असं वाटायला लागलं की इतक्या कमी वेळामध्ये कसे 90 मार्क घ्यायचे. तुम्हाला असं वाटतं का हे शक्य आहे का? बरोबर आहे, कारण मागच्या वेळी 99चा हायेस्ट होता आणि या ठिकाणी माझ्या कॉलेजमध्ये 95चा हायेस्ट आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात जास्त मार्क म्हणजे 95 पर्यंत तरी म्हणजे आतापासून अभ्यास करून सुद्धा मिळू शकतात. 95 मार्क तर सहज मिळू शकतात. म्हणजे विद्यार्थी खूप सोपी प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, मॅडमने तुम्हाला एक सिग्नल दिला, कदाचित तुम्हाला तो सिग्नल कळाला नाही कळाला, तुम्ही आता निश्चित कॉमेंट मध्ये सांगा की मराठीमध्ये आतापासून अभ्यास करून सुद्धा 95 पेक्षाही जास्त मार्क घेण्याची मुभा आहे. म्हणजे याचा अर्थ असा कमीत कमी 90 तरी घेऊ शकता आणि त्याच्यावर तुमचा पर्सेंटेजवर निश्चितच तुमचा फरक पडणार आहे. तर मॅडम, आपण आता जे काही प्रश्न आहेत, आमच्याकडे काही प्रश्न आणलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे थोडक्यात द्यावी, जेणेकरून या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाचं टार्गेट आहे की मोटिवेशनल भेटलं पाहिजे. अभ्यास कसा करावा हा एक मुद्दा आहे आणि प्रत्यक्षात एक्झाम मध्ये गेल्यानंतर कसा पेपर लिहावा हा पण एक मुद्दा आहे. आणि येणारा जो काही रिझल्ट आहे 25 मेच्या नंतर रिझल्ट लागण्याची शक्यता असते जवळपास, तर तो येणारा रिझल्ट सुद्धा त्यांचा 90+ यावा ही या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला मुलांना द्यायचे, मोटिवेशन द्यायचंय. आणि निश्चितच मुलं कॉमेंट करतील जास्तीत जास्त आणि काही चॅलेंजेस जे असतील तुमचे ते स्वीकारतील. मॅडम, निश्चित आम्ही मॅथमध्ये काही चॅलेंज दिले होते, तर मुलांनी खूप चॅलेंज स्वीकारले. आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा करत आहे की बाबा तो व्हिडिओ आणखी लाईव्ह कसा घेता येईल, काय कसा घेता येईल. तर तयारीच्या काही टिप्स आहेत, त्याच्यावर काही क्वेश्चन्स आहेत आमच्याकडे. मराठीची तयारी करताना विद्यार्थ्यांनी कोणत्या सामान्य चुका करतात? या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी तो परिच्छेद नीट वाचत नाहीत. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं असं आहे की पुस्तकातलं जे धडे वगैरे आहेत, धडे म्हणजे गोष्टीरूपच आहेत. ओके. 11वी पेक्षा मराठीमध्ये मराठीचे जर तुम्ही पाहिलं गद्य पद्य खूप सोपं आहे. म्हणजे वाचल्यानंतर असं वाटतं की पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, पुन्हा पुन्हा ते वाचावं. इतके सुंदर, इतके छान धडे आहेत. कथा तर 2 कथा आहेत आपल्याला, त्या पण एवढ्या छान आहेत, गोष्टीरूप आहेत. म्हणजे जसं की मुलांना असं वाटतं की पुष्पा पिक्चर पाहिला की आनंद होतो, तसं मराठीचं तसं पुस्तक आहे आपलं. ओके. आणि याच्यामध्ये जास्त भर कसा आहे की तुमच्या दैनंदिन जीवनातील जास्त गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. अच्छा, म्हणजे दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत, म्हणजे उपयुक्त आहेत की बाबा जीवन कसं जगावं हिच्यावर पण आधारित आहेत. त्याच्यामुळे तुमचं जीवन सुद्धा सुधारित होऊ शकेल. म्हणून तुमचं म्हणणं आहे की पुस्तक जे काही टेक्स्ट बुक म्हणतो आम्ही त्याला, बोर्डचं, ते वाचलं पाहिजे, ही चूक करायला नाही पाहिजे असं म्हणणं आहे की हे कराच तुम्ही काही कोणाला. म्हणजे मॅडमचं म्हणणं आहे मराठी तयारी करताना विद्यार्थ्यांनी पुस्तकं वाचली पाहिजे मराठीचे, आणि जास्त वेळ लागत नाही मराठी वाचायला. कारण की ज्यावेळी तुम्ही सायन्स शिकता, फिजिक्स सारखा विषय वाचता, तर तुम्हाला अर्थ शोधावा लागतो एका एका गोष्टीचा. तर एवढं नाही, कारण की आपण मराठी आहे आणि मराठीच विद्यार्थी मराठी घेतील हे तर निश्चितच आहे. दुसरा क्वेश्चन आहे मॅडम, निबंध आणि पत्रलेखन सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? या ठिकाणी आपल्याला यावेळी तर पत्रलेखन नाहीये. अच्छा. आपल्याला निबंध लेखन आहे. 10 मार्काला निबंध येणार आहे आणि निबंधाचे विषय खूप सोपे आहेत. माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण, माझा आवडता क्रिकेटपटू. म्हणजे या ठिकाणी इथं आपल्याला पाठांतर, घोकमपट्टी करण्याची गरजच नाही ना, कारण आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. बरं, आता माझा याच्यावर एक आणखीन एक प्रश्न आहे मॅडम, की तुम्ही म्हणताय की बाबा माझा आवडता खेळाडू, तर मी माझ्या मनाने लिहू शकतो का? म्हणजे माझे शब्द टाकू शकतो का? बरं, आता दुसरी एक आणखीन एक अडचण आहे, काही ग्रामीण भागातले विद्यार्थी मराठी विषय घेणार आहे, ग्रामीण भागातले, आणि त्यांचे जे काही शब्द असतात, जे काही उच्चार असतात ते प्रॉपर नसतात. मग हे जे शब्द त्यांनी लिहिले तर त्याच्यामध्ये मार्कावर काही फरक पडतो का? अजिबात फरक पडत नाही. बोली भाषेतून तुम्ही उत्तर लिहू शकता. म्हणजे तुमची भाषा कितीही जरी खराब असेल, म्हणजे म्हणत नाही मी मराठी माणूस आहे, तुम्ही पण आहात, तर आपण हे शब्द वापरणं चुकीचं आहे, पण एक आपले मुलं आहेत हे म्हणून आपण म्हणू शकतो. तुमची तरी किती भाषा जरी खराब असू द्या,
तुम्ही बिलकुल लाज बाळगू नका त्याची. की आम्ही बिलकुल खेडेगावातली तुम्ही- भाषा हा. आमची आणि आम्ही म्हणजे बोली उगीच मनात न्यूगंड तयार नाही केला हा. पाहिजे की बरोबर. बाबा माझी इतकी बोली भाषा खराब आहे, आता मी कसं लिहिणार, मला मार्कच कटतील का. तर असं काही नाही. स्वतः मार्क माझा कटत नाही. मॉडरेटर आहे, स्वतः बोर्डामध्ये काम करतात हो. आणि याचा अनुभव आहे, त्याच्यावर मी तुम्हाला सांगत आहे. बरोबर. आणि स्वतःच्या शब्दात उत्तर लिहिणं हे महत्वाचं आहे. यस. म्हणजे आणखीन एक मॅडम ना तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी काय दिली माहितीये का, की तुम्हाला जसं येईल तसं लिहा, त्यांना मार्क आहेत. तुम्ही जर खरंच जर व्यवस्थित लिहिलं निश्चितच तुम्हाला फायदा होईल. बरोबर. आणखी एक सांगायचं सर मला, की जसं या ठिकाणी तुम्ही बघितलं की फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायो असेल, मॅथ असेल, याच्यामध्ये त्यांना अपेक्षित उत्तर जे आहे ते ॲक्युरेट तशी उत्तर आली पाहिजेत. तसं मराठीमध्ये नाहीये. की जसं या ठिकाणी माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण, मग तो कोणताही क्षण असू शकतो, की या ठिकाणी मला आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसायला मिळालं, हाही माझा अविस्मरणीय क्षण असेल, किंवा या ठिकाणी मला नोकरी लागली, हा माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण असेल, किंवा या ठिकाणी माझ्या आवडत्या मुलीसोबत जिच्यावर मी प्रेम करतो तिच्याशी माझं लग्न झालं, हा सुद्धा माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण असू शकतो. म्हणजे या ठिकाणी चूक नाही. पण एवढं घाबरू नका, तुमचं लग्न झालं नाही कोणाचं, माहिती आम्हाला, पण एक मजाक म्हणून मॅडम थोडासा हसले एक विनोदाचा भाग पाहिजे. तुम्हाला विनोदाचा सांगितला भाग की आहे. अविस्मरणीय क्षण हा कोणताही असू शकतो तुमच्या आयुष्यातला. आणि तुम्ही जरी लिहिलं माझं लग्न झालं माझ्या प्रियसीशी, तरी मार्क पडणार आहेत. घाबरू नका. तुम्हाला असं वाटेल की बाबा हे शिक्षक लोक म्हणतील लग्न झालं नाही, नाही असं काही नाहीये. तसंच माझा आवडता खेळाडू, मग या ठिकाणी समजा एखादा खेळाडू असेल की या ठिकाणी म्हणे हा प्रसिद्ध खेळाडू आहे, मग मी याचंच नाव घेतलं पाहिजे, असं नाही. तुमचा आवडता खेळाडू जो असेल तो त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. आणि आणखीन एक सर, की या ठिकाणी जसं माझी आई हा निबंध आपल्याला अगदी पहिलीपासून ते 12वी पर्यंत आहे. पण तुम्हाला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की माझी आई म्हटल्यानंतर माझी आई रोज सकाळी लवकर उठते, मला जेवायला देते, हे देते, हे तर आहेच. पण या ठिकाणी आईनी तुम्हाला दुःखाच्या प्रसंगी कसं सावरलं, संकटाच्या वेळी तुम्हाला आईनी कसा आधार दिला, हे तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही आता 12वीचे विद्यार्थी आहात, त्याच्यामुळे या ठिकाणी आकलनावर तुमचा भर असणार आहे की ते उत्तर अपेक्षित आहे. म्हणजे सरळ सरळ सांगतो की मॅडमचं म्हणणं असं आहे की आता तुम्ही मॅच्युअर्ड झाला आहात. करेक्ट आहे ना मॅडम? तुम्हाला हेच बोलायचं. तुम्ही मॅच्युअर्ड झाला तर थोडे मॅच्युरिटी तुमच्या पेपरमध्ये दिसू द्या. दुसरं काही अपेक्षित नाही. नाही तर उगीच सकाळी माझी आई उठते, मग झाडून काढते आणि नंतर मग चहा बनवते, ब्रश करते, असं हे लिहिणं चुकीचं आहे. तिच्यामध्ये तुमचं थोडं मर्म असला पाहिजे, एक प्रेम असलं पाहिजे आईबद्दलचं, तिच्यातून ते रिफ्लेक्शन होणं गरजेचं आहे ना. म्हणजे आईच्या त्या कामातून तुम्हाला कोणती प्रेरणा मिळाली, मोटिवेशन सांगू शकता की माझी आई इतकी काम करते, त्याच्यामुळे मला सुद्धा असं वाटतं की माझ्या आईसारखं मी खूप मेहनत करून मी चांगले मार्क मिळवावे, मी चांगलं काहीतरी केलं पाहिजे, ही अपेक्षा आहे. तर मॅडमनं सर्वात आधी मी एक तुम्हाला क्लिअर कट सांगण्याची इच्छा व्यक्त करतो इथे की निबंध आहे, पत्रलेखन नाही. मुद्दामून हा प्रश्न घेतला मॅडम आम्ही की निबंध लेखन नाही. मुलं कॉमेंट करतात की निबंध लेखन आहे म्हणून. नाही, निबंध लेखन आहे, पत्रलेखन नाही. करेक्ट आहे. नेक्स्ट आहे परीक्षेची जी रणनीती असते, याच्यावर काही क्वेश्चन घेतले आपण. तर क्वेश्चन पहिला आहे, मराठी बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी काय महत्वाचं आहे? तुम्हाला काय वाटतं की हे केल्यानंतर खूप छान तुम्हाला गुण भेटू शकते? सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेचं नियोजन. की या ठिकाणी तुम्ही पाहिलं की 2 वर्षापासून सराव परीक्षा होत होत्या, 5 सराव परीक्षा झाल्या, त्याच्यामुळे 2 वर्षापासून मुलांना या ठिकाणी पेपर, हे 5 परीक्षा कोण घेत होतं मॅडम? शिक्षणाधिकाऱ्यांकडनं होत्या त्या परीक्षा. मला हे सांगायचं आहे मुद्दामून की एज्युकेशन ऑफिसर जे आहे तिथून एक्झाम व्हायच्या. आता तुमच्या कॉलेजच्या सराव पेपर होतील, 1-2 होतील, भाग वेगळा. आता 5 सरावामुळे त्यांनी काय केलं की करोनामध्ये मुलांना लिहिण्याची जी सवय होती ती मोडली होती, म्हणजे मोडली होती. म्हणून शिक्षण अधिकारी जे छत्रपती संभाजीनगरचे होते त्यांनी मुद्दामून एक प्रोग्राम राबवला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर आन्सर शीट देऊन तुमचा सराव करण्यात आलेला होता. मग तसा सराव आता महत्वाचा, सराव खूप महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये वेळ पुरेल. तसेच या ठिकाणी 5 घटक आपल्याला आहेत, 5 कृती आपल्याला सोडवायच्या आहेत. तर या 5 कृतीसाठी वेळेचं नियोजन आवश्यक आहे. की जसं मी माझं उदाहरण देते सर, की या ठिकाणी 12वीच्या सराव परीक्षेमध्ये मी एक निबंध हा पहिल्यांदा लिहायला सुरुवात केली, तर मी जवळपास 1.5 तास निबंध लिहित होते. तर माझे पुढचे सगळे प्रश्न तसेच राहिले. काय झालं की या ठिकाणी वेळेचं नियोजन केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे वेळेचं नियोजन. की गद्य, पद्य, उपयोजित मराठी, साहित्य प्रकार, व्याकरण यापैकी तुम्ही कोणत्या घटकाला किती वेळ देणार आहे याचं नियोजन पहिले करा. म्हणजे त्यानुसार तुमचा पूर्ण पेपर पूर्ण होईल. नियोजन हे तासाचं आहे, मिनिटाचं आहे. मॅडम, हिच्यावर नंतर आपण एखादा छोटासा व्हिडिओ बनवू शकतो का?
हो. की वेळ कसा मॅनेज केला पाहिजे. हो. कारण की मराठी विषयात मला असं वाटतं, म्हणजे माझा पण मराठी विषय होता 12वीत असताना, की 90% विद्यार्थ्यांचा मराठी विषयामध्ये वेळेचं व्यवस्थित नियोजन नसते. तर हा नियोजन एकदा 2 मिनिटासाठी तुम्ही नंतर आपण एक व्हिडिओ बनवू, हो. जेणेकरून की विद्यार्थ्यांना नक्कीच याचा फायदा होईल. चालेल. मी सांगते की या ठिकाणी गद्यासाठी किती वेळ दिला पाहिजे किंवा पद्यासाठी, म्हणजे माझ्या दृष्टीने एवढा वेळ त्याच्या दिला. व्यतिरिक्त मॅडम गुण मिळवण्यासाठी महत्वाचं काही आहे का तुमच्या याच्यामध्ये पाठ? जसं की आता मी फिजिक्स मध्ये मी बघतो की बाबा 2 मार्काचे न्यूमेरिकल छोटे छोटे केले तर तुम्हाला खूप फायदा होईल. तसं काही आहे का, तुम्ही सांगू शकाल का मराठी विषयामध्ये? हो, मराठी विषयामध्ये व्याकरण खूप सोपं आहे. ओके. की या ठिकाणी व्याकरणामध्ये 20 पैकी 20 मार्क मिळतात. ओके. आपलं म्हणजे स्कोरिंग जास्त होऊ शकतं. स्कोरिंग जास्त आहे. ओके. व्याकरणामध्ये होतं. त्यानंतर छोटे छोटे जे प्रश्न आहेत, एका वाक्यात उत्तरे लिहा, एका शब्दात उत्तरे लिहा, त्याला पैकीच्या पैकी मार्क पडतात. ओके. म्हणजे त्याच्यामुळे मग स्कोरिंग वाढत राहतं. ओके. म्हणजे मॅडमचं म्हणणं असं आहे की तुम्ही जो ग्रामर पार्ट आहे, जो व्याकरणाचा पार्ट आहे, त्याच्यावर जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे. 20 पैकी 20 पडतात. हा, तर हा महत्वाचा तुमच्यासाठी पॉइंट्स आहेत. निबंध लेखन आहे, याच्यात तुम्हाला चांगले मार्क पडू शकतात. तर तुम्हाला स्कोरिंग सब्जेक्ट आहे. आमचं म्हणजे या ठिकाणी जे ब्रॉडकास्टचं जे मिनिंग आहे, तर मुलांना मार्क कसे वाढवता येतील, कसं मोटिवेट करता येईल, हा उद्देश आहे. अभ्यासाचे काही तंत्र तुम्हाला सांगायचे आहेत मॅडम. कठीण शब्द आणि वाक्य लक्षात ठेवण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता आहे? कारण की काही काही शब्द मुलांना लिहिताच येत नाहीत, असे पण आहेत, आणि वाक्य लक्षात सुद्धा राहत नाही. याच्यासाठी काही तुम्ही सांगाल का, टेक्निक सांगाल का थोडक्यात? की या ठिकाणी वाचन करायचं आहे, पण ते समजून वाचायचं आहे. जर तुम्ही समजून घेऊन जर वाचले तर त्या शब्दाचा अर्थ काय ते लक्षात येईल. समजून घेऊन वाचलं तर. आणि वाक्य लक्षात तर राहील, पण कठीण शब्दासाठी काही प्रॅक्टिस करायला पाहिजे का लेखी? कठीण शब्दार्थ जास्त येत नाही. जास्तीत जास्त आता एका धड्यामध्ये 5 ते 6 येतात, तर मग त्यावेळी ते फक्त पाठ करून किंवा त्याला अवॉइड करता येतं का, म्हणजे जेणेकरून की त्याचा समानार्थी शब्द लिहिता येऊ शकतो? बरोबर आहे, त्याला समानार्थी शब्द तुम्हाला घेता येईल. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालंच तर मॅडमचं म्हणणं असं आहे की बाबा खूप कठीण शब्द, त्याच्यावर काही त्रास करून नका घेऊ, किंवा मला लिहिताच येत नाही, आता मी काय करू, तर त्याचा समानार्थी शब्द तुम्ही निवडून घ्या. बरोबर. उदाहरणार्थ कृतज्ञ हा शब्द लिहिता येत नाहीये, तर कृतज्ञ याचा अर्थ केलेले उपकार न जाणणारा. मग तुम्ही या ठिकाणी केलेले उपकार न जाणणारा असा शब्द लिहिला तरी काही हरकत नाही. म्हणजे कठीण शब्दाचा एवढा काही म्हणजे भाव करण्याची गरज नाही, सरळ सरळ भाषेत सांगायचं तर आहे ना. चला, नेक्स्ट आहे व्याकरण आणि अपठित गद्य पद्य भागाची तयारी कशी करावी? बरोबर आहे की या ठिकाणी आपल्याला व्याकरणामध्ये 20 मार्काचे प्रश्न येणार आहेत. मग त्यावेळी जसं अलंकार आहेत, 4 अलंकार आपल्याला परीक्षेला आहेत. मग काय करायचंय, तक्ता रूपाने एकाच वेळी दिसतील असे 4 लिहायचे, आणि त्यात फक्त फरक बघायचा आहे की जर एका ह्याच्यामध्ये उपमेय महत्वाचं आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये उपमेय हे उपमान हेच उपमेय आहे असं म्हणलेलं आहे. त्यानंतर अतिशयोक्ती अलंकार आहे, तो सगळ्यात सोपा आहे. कारण की या ठिकाणी आपल्याला नेहमी बोलताना माझी सवय असते की मी या ठिकाणी दिवस रात्र अभ्यास केला, म्हणजे इथंच अतिशयोक्ती झालेली आहे. किंवा या ठिकाणी जर वडिलांनी विचारलं की अरे किती वेळ झाला अभ्यास करतोय, आपण सांगतो बाबा रात्रभर अभ्यास केला. म्हणजे या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार अशा प्रकारचा आहे, सोपा आहे. त्यानंतर उदाहरणांवर आधारित आहे. म्हणजे या ठिकाणी एकाच वेळी तक्ता रूपाने जर आपण 4 अलंकार घेतले किंवा या ठिकाणी आपल्याला समास येणार आहेत, मग ते तक्ता रूपाने जर लिहिले आणि मग बघितलं फरक काय आहे, तर आपल्याला ते समजणं सोपं जाईल. उदाहरणार्थ समास, की या ठिकाणी जर पहिला समासात पहिले पद महत्वाचे आहे, अव्ययीभाव समास. दुसऱ्या समासामध्ये तत्पुरुष समास आहे, त्यामध्ये दुसरे पद महत्वाचे आहे. तिसरा समास आहे द्वंद्व समास, त्यामध्ये दोन्ही पदं महत्वाची आहेत. त्यानंतर चौथा समास आहे बहुव्रीही समास, यामध्ये दोन्ही पदं महत्वाची नसून त्यातून जो अर्थ आपल्याला कळतो तो महत्वाचा आहे. म्हणजे काय की आपल्याला एकाच वेळी जर आपण 4 मुद्दे बघितले आणि त्यामधला फरक जर जाणला तर आपल्याला ते समजायला सोपं जाईल. म्हणजे मला तर असं वाटतं की तुम्ही व्याकरण इथंच सांगून टाकलं मॅडम. म्हणजे तुमच्यासाठी मी तर म्हणतो व्हिडिओ थोडासा पुन्हा एकदा रिवाइज करा आणि निश्चित हे वाक्य सगळे लिहून घ्या मॅडम जे बोलतात. म्हणजे मॅडमनं ओव्हरव्ह्यूज देऊन टाकला आहे ना, म्हणजे हे मार्क तुमचे फिक्स होतील मला तर वाटतं. यस. आता नंतरचा प्रश्न आहे मॅडम तुमच्यासाठी, कविता आणि गद्य भाग समजण्यासाठी सोपं तंत्र कोणते आहे? की काही काही कवितेचे मुलांना अर्थच कळत नाही आणि काही गद्य भाग आहे की थोडस न समजणे किंवा थोडंसं काही सोपं तंत्र आहे का बा समजून घेण्यासाठी? तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? नाही, वाचन सगळ्यात पहिली पायरी आहे वाचन. त्याच्यानंतर दुसरी पायरी आहे आकलन. पहिल्यांदा तुम्ही जर वाचलं
की जसं सरांनी मग पण मला प्रश्न विचारला होता की अपठित गद्य पद्य पण आहेत. आता सर पठित गद्य आणि पद्य विचारतात. तर या ठिकाणी अपठित मध्ये तोच नियम आहे आणि पठित मध्येही तोच नियम आहे. त्या ठिकाणी आपल्याला 2दा 3दा वाचावा लागेल तो परिच्छेद, म्हणजे मग आपल्याला त्याचं आकलन होईल की यामध्ये नेमकं काय दिले. की उदाहरणार्थ आरशातली स्त्री नावाची एक कविता 12वीला आहे. मग आरशातली स्त्री यामध्ये तिने सांगितलेलं आहे, तिचं प्रतिबिंब तिच्याशी बोलतं आणि तिला सांगतं की तू पूर्वी कशी होती तरुणपणी आणि आता तुझ्यामध्ये काय बदल झालेला आहे. म्हणजे ह्याचा अभ्यास करत असताना आपल्याला आकलन केव्हा होईल, जेव्हा आपण ती कविता 2दा 3दा वाचू तेव्हा आपल्याला त्याचं आकलन होईल. की जसं या ठिकाणी आपण बघतो की पारायण काय करतात बरेच लोक की या ठिकाणी पारायण करतात. पारायण हे कशासाठी आहे, पारायण हे यासाठीच आहे की पुन्हा पुन्हा जर ते वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यातून आपल्याला कोणता बोध घ्यायचा आहे. तोच नियम इथे आहे. तुम्ही जर अपठित पद्य गद्य आलं तरी सुद्धा या ठिकाणी 2दा 3दा तो परिच्छेद वाचा, त्यासाठी थोडासा वेळ घ्या, म्हणजे तुम्हाला समजणं सोपं जाईल. नंतरचा प्रश्न आहे मॅडम, दीर्घ उत्तरे लिहिताना काय काळजी घ्यावी. कारण का होतं जेव्हा मोठमोठाले प्रश्न लिहायचे आहेत किती ओळीत लिहिले पाहिजे, नंबर 1 क्वेश्चन आहे याच्यामध्ये. नंबर 2, कमी लिहून त्याच्यातला मर्म त्या क्वेश्चन मध्ये यायला पाहिजेत का. कधी कधी काय होतं खूप काही लिहितात पण त्याच्यातला जो काही मेन हार्ट म्हणू आपण त्याला तेच आहे की नाही क्वेश्चन मध्ये, नेमकं कशावरून तुम्ही डिसाईड करता की या दीर्घ प्रश्नाची उत्तरे असे लिहिले तर असे मार्क भेटतात. तर थोडक्यात त्यांना तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. सरांनी हा छान प्रश्न विचारला की या ठिकाणी जसं म्हणतात नमनाला घडावर तेल, या ठिकाणी काही विद्यार्थी प्रस्तावनाच इतकी लांब लचक करतात बरोबर आणि या ठिकाणी मग त्यातच वेळ जातो. मग आपल्याला अरे मी तर 1 पान लिहिलेलं आहे, पण तुम्ही किती पानं लिहिले याला महत्व नाही, तुम्ही त्यामध्ये काय लिहिलं आहे याला महत्व आहे. या ठिकाणी परीक्षक म्हणून मी बघितलेलं आहे की जसं या ठिकाणी आपल्याला कथा ह्या साहित्य प्रकारामध्ये अनुची शोध ही एक कथा आहे, त्यामध्ये अनुचा एक पाठ आहे. तर या ठिकाणी अनुची स्वभाव वैशिष्ट्ये सांगा असा एक प्रश्न आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पूर्ण ती गोष्टच लिहून काढली सर, की या ठिकाणी 1 रुपयाची नोट कशी हरवली, मग त्यासाठी कसा शोध घेतला, कोण कोण भेटलं, पूर्ण 1 ते 1.5 पान लिहिले. पण एवढं लिहून उपयोग नाही, कारण की विचारलं काय आहे की अनुची स्वभाव वैशिष्ट्ये सांगा. म्हणजे अनुचा धडा तुम्ही जेव्हा अनुची गोष्ट जेव्हा तुम्ही वाचली त्यावेळी तुम्हाला त्यातून काय कळलं की अनु ही जी नायिका आहे तर तिची गुणवैशिष्ट्ये कोणती, जसं करारीपणा आहे, धीटपणा आहे, स्वाभिमानी आहे, तेवढीच ती भाऊक आहे, ही तिची स्वभाववैशिष्ट्ये. म्हणजे थोडक्यात मला असं वाटतं तुमच्या बोलण्यातून मॅडम की प्रश्न काय विचारला हे आधी नीट समजून घेणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. नाही तर तुम्हाला उगीच काहीतरी बाबा तुम्ही प्रश्नाची उत्तराला लांब करताय, एक तर वेळ जाते, तिच्याहून तुमचं बिहेवियरच कळतं, स्वभाव कळतो विद्यार्थ्यांचा की बाबा नेमकं हा विद्यार्थी कन्फ्यूज आहे आणि हा काही फार जास्त काही म्हणजे नाही मार्ग घेऊ शकणार, तर त्याचा इफेक्ट नंतर पण होऊ शकेल आहे की नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय विचारलं तेवढंच लिहायचं, जास्त लिहायचं नाही, बिना कामाच्या गोष्टी त्याच्यात ऍड करायच्या नाही. मराठी पेपर आहे, खूपच सुस्त आहे, मग लिहून टाकू. कधी कधी काही विद्यार्थी पिक्चरचे डायलॉग पण लिहितात. अरे असं नाही करायचं, काय विचारलं याच्यातून तुमचा बॅड इफेक्ट सुद्धा त्या पेपरवर पडत असतो. तर मला वाटतं की काय लिहावं काय नाही लिहावं याच्यातून बिन तुम्हाला शिकायला भेटेल कदाचित. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रत्यक्ष अनुभव. जे विद्यार्थी मराठी बोलण्यात किंवा लिहिण्यात कमी सक्षम आहेत त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही. या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माणसाला आवडतो तो म्हणजे संवाद. तर मित्र किंवा मैत्रिणी जेव्हा बसाल गप्पा माराल त्यावेळी तुम्ही एखादा मराठी विषयातला एखादा घटक घ्या आणि त्यावर तुम्ही चर्चा करा, म्हणजे काय होईल चर्चेतून ते जास्त चांगलं समजेल. ओके. कारण जसं आपण बघितलं निवडणुका झाल्या आहेत, मग निवडणुकीमध्ये काय झालं काय नाही याच्या संबंधी साधक बाधक चर्चा होते, त्यानंतर मोबाईल संबंधी चर्चा होते किंवा सध्या व्यसनाधीनतेचा तरुणांसमोर असलेला मोठा प्रश्न आहे, त्यावर चर्चा महत्वाची आहे. आई वडिलांशी चर्चा करा, गुरुजनांशी चर्चा करा, मित्रांशी चर्चा करा. या चर्चेतून काय होईल नवीन नवीन मुद्दे तुम्हाला कळतील आणि ह्या नवीन नवीन मुद्दे तुम्हाला उपयुक्त ठरतील. तुम्ही जसं बोलताय चर्चा आहे, मी थोडंसं बोलतो याच्यावर. चर्चा करायला कुणीच तयार नाही मॅडम. 5-6 मित्र सोबत आहेत, आपल्या आपल्या फोन मध्ये मस्तपैकी त्यांचे गेम चालू आहेत, काहीतरी दुसरं चालू आहे है ना. तर हिच्यामुळे काय झालं, या चर्चा विषय हा बंद झालेला आहे. म्हणजे संभाषण जे पाहिजे ते संभाषण आजकाल दिसत नाही मॅडम. तर ते तुम्ही सांगताय ते खूप चांगला विषय आवडला. आणि त्याच्यानंतर लिहिण्यासाठी कमी सक्षम आहेत हा अर्धा क्वेश्चन बाकी आहे मॅडम. तर या ठिकाणी तुम्हाला लिखाणाची प्रॅक्टिस करावी लागेल.
लिखाणाची तर मला असं वाटतं यांनी 4-5 पेपर जर सॉल्व्ह करून घेतले तर खूप प्रॅक्टिस होईल का आणि त्याचा फायदा होईल का असं काय वाटतं का तुम्हाला करायला पाहिजे? या ठिकाणी वेळ लावून तुम्ही पेपर सोडवा आणि त्याच्या आधी ज्यावेळी तुम्ही अभ्यास कराल त्यावेळी तुम्ही फक्त पुस्तक हातात घेता किंवा या ठिकाणी अपेक्षित असेल तर किंवा गाईड जे पण ज्याचं तुम्ही अभ्यास करता, पण त्याच्यासोबत काय करावं लागेल तुम्हाला, की जसं पहिलं होतं पाटी पेन्सिल होती बघा पहिले, त्या पाटी पेन्सिलीवर सराव व्हायचा खूप. आता पाटी पेन्सिल गेली, पण पाटी पेन्सिल आजही महत्वाची आहे. या ठिकाणी पाटी पेन्सिलवर तुम्ही या ठिकाणी मुद्दे लिहू शकता, म्हणजे कोणतेही विषय सर, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायो असेल, की या ठिकाणी तुम्ही त्यावेळी एखादा घटक वाचला तर या ठिकाणी तो घटक वाचल्यानंतर तुम्ही तो लिहून काढायचा न पाहता किंवा मुद्दे लिहून काढायचे. जेवढे तुम्ही मुद्दे लिहाल तेवढा सराव पण होईल आणि लक्षात पण राहील. या ठिकाणी वाचनाबरोबरच जर तुम्ही लिहिलं न बघता तर जास्त सराव होतो, जास्त लक्षात राहतं लिहिलेलं. म्हणजे मॅडमचं म्हणणं आहे की तुम्ही बाबा एकदा जर चॅप्टर समजा एखादा तुम्ही पाठ जो काही पुस्तकातला धडा असेल तो जर वाचला तर त्या प्रश्नाचे जे काही पाठीमागे क्वेश्चन्स असतात, प्रश्न असतात, त्या प्रश्नाचे उत्तर स्वतः एकदा लिहून जर पाहिलं तर न पाहता तर खूप मोठा फायदा होऊ शकतो. आपल्या शिक्षकाकडनं चेक घ्या घ्या वाटलं तर, शक्य असेल तर. आजकाल मुलं कॉलेजमध्ये जात नाही त्यामुळे शक्य आहे का नाही सांगता येणार, पण शक्य असेल तर बघा. सराव खूप महत्वाचा आहे. मराठी अभ्यास आणि इतर विषयाचे संतुलन कसे साधावे? सध्या मुलं खूप, आता तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे, तुम्ही पण सायन्स कॉलेजला आहे ना, सायन्स कॉलेजमध्ये काय होतं की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी या विषयांकडे जास्त लक्ष द्यायला जातं. मग अशा टायमामध्ये यांचं खूप प्रेशर आहे, यांचा खूप अभ्यास करायचा आणि याच्यात मराठी सारख्या विषयाला वेळ द्यायचा तर खूप वेळ द्यावा लागेल का कमी वेळ दिला तरी बिन त्यांचं जमून जाईल, असं तुमचा काय सल्ला राहील याच्यावर? हा छान प्रश्न विचारला सर, की या ठिकाणी दिवसभर तुम्ही समजा ठरवलं की या ठिकाणी आज मी केमिस्ट्री विषयाचा अभ्यास करणार आहे, पण की जसं या ठिकाणी तुम्ही बघितलं की या ठिकाणी मध्ये मध्ये जाहिरात येतात बघा, एखादी मालिका बघतोय आपण, त्यात मध्ये जाहिरात लागते की नाही, तसंच इथे आहे की या ठिकाणी समजा मी अभ्यास करते फिजिक्सचा किंवा केमिस्ट्रीचा, तर या ठिकाणी 2 तास मी अभ्यास केला, मध्ये मला 1 तासाचा वेळ आहे, तेवढ्या वेळामध्ये मी समजा मराठीतलं गद्य एखादा धडा वाचला किंवा एखादी कविता वाचली तर तोही अभ्यास होईल आणि हाही अभ्यास होईल, म्हणजे दोन्ही संतुलन साधलं जाईल. मॅडमचं म्हणणं असं आहे की बाबा तुम्हाला जर ब्रेक पाहिजे असेल तर एक आनंदाचा ब्रेक भेटू शकतं मराठी विषय वाचून. म्हणजे थोडंसं फ्रेश व्हायचं, थोडं वाटतं ना आपली भाषा, आपली गोष्ट आणि आपलेसपणा वाटतं मराठी वाचल्यानंतर, तर त्याला तुम्ही एक नियोजन करा, 15-20 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि त्याच्यात मला बा एवढं वाचायचं, एक धडा वाचायचं, एक नियोजन करा तुम्ही दिवसातून, तर होऊन जाईल. की जसं या ठिकाणी मोबाईल तुम्ही बघताय सर, या ठिकाणी मोबाईलमध्ये तुम्ही मोबाईल न बघता तर त्या मोबाईलच्या ऐवजी काय करायचं आहे, एक पाठ वाचा तुम्ही. बरोबर. आणि मी तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाची गोष्ट, मॅडमनं तुम्हाला एक उदाहरण दिलं केमिस्ट्रीचं, कारण की मॅडमचे भाऊ आहेत माईन सर, माझे मित्र आहेत चांगले, आणि मुद्दामून केमिस्ट्रीचं उदाहरण दिलं. मॅडम प्रमोशन करतायत का काय मला कळत नाही. म्हणजे बरोबर भावाकडे वळाल्या मॅडम, थोडक्यात सांगायचं. खूप छान मॅडम. चला आता काही शिफारसी करायच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला, ठीक आहे? तर त्याच्यावर प्रश्न आहे असा, कोणती पुस्तके किंवा स्त्रोत विद्यार्थी वापरू शकतात या ठिकाणी अभ्यासासाठी? प्रश्न संच बघा तुम्ही. ओके, प्रश्न संच खूप महत्वाचा आहे. पाठ्यपुस्तक, पाठ्यपुस्तक तर आहे, कुमार आपलं जे आहे युवक भारतीचं पाठ्यपुस्तक आहे ते घ्या. तुम्हाला बालभारतीने जे पुस्तक दिलेलं आहे, टेक्स्ट बुक म्हणतो आपण त्याला, टेक्स्ट बुक सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर प्रश्नपत्रिका संच, आणि जर तुमच्याकडे प्रश्नपत्रिका संच जर उपलब्ध नसेल तर या ठिकाणी 21 अपेक्षित आहे, तर त्याच्यामध्ये काय दिलं तर पूर्ण अलंकार, उदाहरणार्थ अलंकार असतील. तुमच्याकडे आता मी थोडक्यात दाखवू इच्छितो, मॅडमने मुद्दाम क्वेश्चन पेपर आणलेला आहे, तर असे काही क्वेश्चन पेपर भेटतील का जेणेकरून आपण आपल्या याच्यावर उपलब्ध करून विद्यार्थ्यांना 2, 3, 4 जे काय असतील ते होऊ शकतील का? हो. ओके, तर आम्ही असे हे जे काही प्रश्न संच आहेत, हे क्वेश्चन पेपर आहेत, मी मॅडमना रिक्वेस्ट करेल, विनंती करून हे क्वेश्चन पेपर आपल्या PGMN ॲपवर, PGMN याच्याच खाली लिंक देणार आम्ही, तिच्यावर तुम्हाला भेटतील. निश्चित हे क्वेश्चन पेपर तुम्ही डाउनलोड करून तुम्ही बघा, कोणाला अवेलेबल. आता कधी कधी असं होतं काही काही विद्यार्थ्यांची परिस्थितीच नाहीये मॅडम, असं बिन बघतोय आम्ही, किंवा काही काही विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की बाबा हा कुठेतरी बाहेरगावी जावं लागेल, तिथं घ्यावं लागेल, ग्रामीण भागात राहतात, म्हणजे कॉलेज पण नाहीत करत असे पण विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी आपण मुद्दामून हे फ्री ऑफ कॉस्ट, याला कोणतेही पैसे लागणार नाहीत, काही नाही, 1 रुपयाची गरज नाही, ना मॅडम घेत आहेत ना मी घेत आहे, 1ही रुपया नाही पाहिजे. हे ब्रॉडकास्ट हा ग्रामीण, एक तुम्हाला सांगतोय, मराठीचे इतके विद्यार्थी नसतात, पण आपण का करतो बरं रेकॉर्ड? कारण की आपण सुद्धा मराठी आहात, आपण ग्रामीण भागातून आल्याला माहिती आहेत विद्यार्थ्याच्या अडचणी, तिच्यावर म्हणून आम्ही हे मुद्दा म्हणून तुमची प्रश्नपत्रिका आहे तुम्हाला अवेलेबल करून देईल.
त्यानंतर सरावासाठी विशेषतः कोणत्या प्रश्नाची शिफारस कराल की हे क्वेश्चन चांगले करा तुम्ही? प्रश्नांची नाव सांगू का? हो, प्रश्नाचे नाव सांगा. जसे निबंध सांगू शकता किंवा जसं ग्रामर सांगितलं तुम्ही एक उदाहरण, म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं त्याला रिव्ह्यू देतोय, तर असे काही क्वेश्चन तुम्ही देसाल का की बाबा हे कराच तुम्ही कोण्या हालतीत? तर या ठिकाणी समजा असं उपयोजनामधले प्रश्न आहेत की मुलाखत घेताना कोणती काळजी घ्यावी, हा प्रश्न असेल. म्हणजे आपण मुलाखत घेतो म्हणून म्हणताय का मग? ठीक आहे. आणखी त्यानंतर शोध, याच्यामध्ये शोध ह्या पाठावर अणूचे स्वभाव वैशिष्ट्य सांगा, हा प्रश्न हमखास परीक्षेला असतो, बऱ्याचदा आलेलाच आहे. ओके. या ठिकाणी असे काही प्रश्न तुम्ही करून ठेवायचे आहेत. ओके. वाटलंच मी मॅडमकडनं विचारून जेवढे प्रश्न 9-10 क्वेश्चन 20 क्वेश्चन जे काही देतील ते मी देण्याचा प्रयत्न करतो. मॅडम सोबत मी चर्चा करतो तिच्याबद्दल आणि देण्याचा प्रयत्न करू. आता काही प्रेरणादायी प्रश्न आहेत, कारण मोटिवेशन फार महत्वाचं आहे. मुलं मॅक्झिमम मी असं बघतो मॅडम की मुलांना कदाचित चांगले मार्क पडू शकतात, पण ते डिमोटिवेट असतात, पेपरमध्ये घाबरतात. तर त्याच्यामुळेच हे काही प्रश्न मुद्दामून घेतोय आपण, त्यांची भीती निघून गेली पाहिजे, हा विषय आहे. मराठी विषय विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा का आहे, तुमचं काय मत आहे? या ठिकाणी आपण अभिव्यक्त होत असताना आपण बोली भाषेतूनच होत असतो. सर, तुम्ही बिरबलाची ती गोष्ट वाचली असेलच की या ठिकाणी त्यामध्ये एक व्यक्ती अकबराकडे आलेला आहे, राजा अकबराकडे, आणि त्यांना सांगतो की माझी बोली भाषा कोणती हे ओळखा, माझी मातृभाषा कोणती हे ओळखा. तो सगळ्या भाषांमध्ये इतकं अस्खलित बोलत असतो की लक्षातच येत नाही की याची मातृभाषा कोणती. बिरबल युक्ती करतो. बिरबल एक दिवसाचा वेळ मागतो. त्याला रात्रीच राजमहालातच राहायला सांगितलं जातं त्या व्यक्तीला. तो रात्री राजमहालातच राहतो आणि रात्री 12-1च्या सुमारास बिरबल तिथे येतो आणि त्याच्या अंगावर पाणी टाकतो. घडाभर पाणी टाकल्याबरोबर तो मातृभाषेतून मोठमोठ्याने ओरडायला लागतो. म्हणजे काय की या ठिकाणी माणूस म्हणजे किती जरी आपल्याला भाषा बोलता येत असल्या तरी शेवटी आपल्या भावना आपण व्यक्त करतो त्या मातृभाषेतूनच. म्हणजे मला तर असं वाटतं मॅडम, तुमचं हे मोटिवेशन जे आहे, ही गोष्ट आहे, हिच्यातून तुम्हाला असं सांगायचं की बाबा तुम्ही भलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ काय शिकत असाल शिका, खूप छान गोष्ट आहे, त्यांना विरोध बिलकुल मॅडमचा नाही आहे, पण तुम्हाला व्यक्त करण्यासाठी हा मराठी विषय भेटला तर तुम्ही मराठी घेऊन फसला नाहीये. तुम्ही मराठी घेऊन तुमचा स्कोरिंग विषय बनवू शकता. या गोष्टीवर तुम्हाला स्पेशल लक्ष द्यायचंय, विशेषतः लक्ष द्यायचंय की हा माझा विषय कमी मार्कवाला नाहीये, मला जास्त स्कोरिंग मराठीमध्ये भेटणार आहे. आणि कमी मेहनतीत खूप कमी वाचन आहे, खूप कमी करायचं, कारण की हा ऍक्टिव्हिटी बेस्ड पेपर आहे. तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी हिच्यावर तुमचे विचार तुमच्या पेपरमध्ये मांडा. निश्चितच तुम्ही 90च्या पार तुम्ही जाणार आहात, याच्यात कोणत्याही प्रकारची कोशंका आमच्या मनामध्ये नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या विद्यार्थ्याने मराठीमध्ये खूप प्रगती कशी केली याची एखादी गोष्टी तुम्ही शेअर करू शकाल का? तुमचा विद्यार्थी आहे, तुम्हाला जर 90च्या वर विद्यार्थी असतील, तुम्हाला असं वाटतं की बाबा त्यानं लास्टच्या 15-20 दिवसात माझ्याकडे आला सर, आणि त्याने तयारी करून 90, 95, 96 असे मार्क घेतलेले, अशी एखादी गोष्ट तुम्ही शेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना थोडं मोटिवेशन भेटेल. बरोबर आहे की या ठिकाणी सरांनी बरोबर प्रश्न विचारलाय की या ठिकाणी माझी एक विद्यार्थिनी होती की या ठिकाणी त्या विद्यार्थिनीचं सायन्समध्ये चांगलेच मार्क होते, पण या ठिकाणी मराठीमध्ये मात्र तिला 50-55 पर्यंत मार्क मिळत होते. या ठिकाणी एक दिवस सराव परीक्षा झाल्यानंतर मी तिला त्यात शेरा दिला होता की हा प्रश्न अपूर्ण, हा अशा पद्धतीने लिहिला गेलेला आहे. तर ती माझ्याकडे आली आणि तिने मला विचारलं की मॅडम, एक तर वेळ पुरत नाही मॅडम, आणि पुस्तकी भाषेतच उत्तरं द्यायची का, कशा पद्धतीने, गैरसमज होता, असा तिचा गैरसमज होता. मग यावेळी तिला जेव्हा सांगितलं की उदाहरणार्थ वाहन चालवताना आपण कोणती काळजी घ्यावी, की या ठिकाणी दैनंदिन जीवनातला प्रश्न आहे की या ठिकाणी पाठांतर वगैरे काहीच नाही, किंवा माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण कोणता, आनंदी राहण्यासाठी तुम्ही नेमकं काय कराल, अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. किंवा या ठिकाणी सैनिकी जीवन आणि सामान्य माणसाचे जीवन यामध्ये काय फरक आहे. त्यावेळी त्या विद्यार्थिनीला सांगितलं की या ठिकाणी तू आजूबाजूला बघतीच आहे की या ठिकाणी तुलाही माहिती आहे की या ठिकाणी सैनिकाचं जीवन कसं आहे, आपलं जीवन कसं आहे. ती म्हणाली, हो मॅडम, हे तर सोपं आहे, वाहन चालवताना कोणती काळजी घ्यावी हे सोपं आहे की हेल्मेट वापरलं पाहिजे वगैरे वगैरे. तर या ठिकाणी हेच अपेक्षित आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने ते तुमच्या बोलीभाषा वापरली तरी चालेल, पण तुम्ही चांगल्या पद्धतीने जर लिहिलं, चांगल्या पद्धतीने जर व्यक्त झाले तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क पडतील. तर त्या मुलीला या ठिकाणी 94 मार्क मिळालेले आहेत. म्हणजे सांगायचं, सायन्सची विद्यार्थिनी आहे, मराठीची कमी गोडी आहे, सायन्सच्या विद्यार्थ्यांना सायन्सकडे जास्त लक्ष द्यावं लागतं, पण तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी 94 मार्क घेणं हे काही
सोपी गोष्ट नाही. आणि सराव एक्झाम तुम्हाला माहिती आहे, एक्झामच्या आधी खूप झालं तर 15 ते 20 दिवस असते. म्हणजे 15 ते 20 दिवसात तुम्ही सुद्धा तुमचे 90 पेक्षा जास्त मार्क घेणं हे कठीण नाहीये. फक्त तुम्हाला करावं काय हे कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता काही आणखीन प्रश्न आहेत मॅडम तुमच्यासाठी. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा रोजच्या जीवनात उपयोग कसा करावा जेणेकरून की त्यांना मराठी विषयामध्ये निश्चित मार्क घेण्यासाठी फायदा होईल? त्यासाठी आता जसं मला सांगितलं की मित्र जेव्हा तुम्ही चर्चा कराल त्यावेळी एखादा विषय घ्या. कदाचित तुम्ही 5 मित्र बसले तर 5 नवीन मुद्दे मिळतील तुम्हाला. म्हणजे जसं की निबंधावर बोलू, निबंधावर बोलणं, जसं माझा आवडता नेता, माझा आवडता सायंटिस्ट, काही घेऊ शकता असं, आणि त्याच्यावर चर्चा करा. त्याच्यातून शब्दांचे सुद्धा तुमच्याकडे भरघोस जमा होते. बोलण्याची प्रॅक्टिस खूप कमी राहिली. मी आता सांगतोय, फोनमध्ये एकमेकांसोबत बस कम्युनिकेशन आहे, व्हॉट्सअपवर आहे. व्हॉट्सअपवर ते इंग्लिश शब्द लिहितात, ना मराठी ना हिंदी, समजत नाही काय असतात ते शब्द. आणि याच्यातून खूप काही शब्दांची तोड मोड करून त्यांना जिवंत जाळण्यात येतं. हे असं मला वाटतं. तर निश्चित मराठीचा मान केला पाहिजे. मराठी विषयाचा तुम्ही मान करा, व्यवस्थित बोलण्याची सुरुवात करा. नक्की तुम्हाला हे शब्द तुम्हाला परीक्षामध्ये लिहित असताना खूप उपयुक्त पडतील. अजून एक सांगायचं की या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे कोणते? वाचन तुमचं चांगलं असलं पाहिजे. त्यासाठी पेपर तर आपल्याला वर्तमानपत्र तर घरोघरी येतातच. वर्तमानपत्र वाचा, त्यातून देखील तुम्हाला नवीन मुद्दे कळतील. वाचन महत्वाचं आहे. त्यानंतर श्रवणासाठी आता या ठिकाणी मोबाईल तर आहेच बऱ्याच जणांकडे. मग मोबाईलमध्ये देखील युट्यूबवर आपल्याला येतं की एखाद्या धड्याचं सविस्तर माहिती देणारे 4-4, 5-5 मिनिटाचे येतात, ते आपल्याला तुम्हाला बघता येईल. त्याच्यानंतर टीव्हीवर समजा काही कार्यक्रम असतील, सूत्रसंचलन कसे करावे वगैरे या संबंधीचे असतील व्हिडिओ वगैरे, ते तुम्ही बघा. म्हणजे या ठिकाणी महत्वाचं काय आहे? वाचन महत्वाचं आहे, श्रवण महत्वाचं आहे. मग त्यातून आकलन होईल. त्यानंतर चर्चा करा, मित्रमंडळींशी करा, आई वडिलांशी करा, गुरुजनांशी करा. चर्चेतूनही अनेक मुद्दे तुम्हाला समजतील. आता मॅडमनं सुद्धा आपल्याकडे याच्या आधी काही लाईव्ह सेशन्स घेतलेले आहेत, 2 वर्ष घेतले है ना. तर त्याची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या खाली आम्ही प्रोव्हाइड करू. त्याच्यात निश्चितच तुम्हाला खूप मोठा फायदा होईल. कारण की लास्ट इयरला आम्ही जेव्हा सेशन घेतले तर विद्यार्थ्याचे कॉमेंट असतात की सर मला फायदा झाला, फोन केले. तर ते व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यात तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. मराठी वाचनाची गोडी कशी लावावी? मराठी वाचनाची जर गोडी लावायची असेल तर त्यासाठी पहिले वाचनच महत्वाचं आहे. मग कसं वाचन? लगेच कादंबऱ्या वाचायला घेतो आम्ही असं नाही. तर या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही वाचा. या ठिकाणी वर्तमानपत्रातले छोटे छोटे लेख तुम्ही वाचा. मी तर म्हणते इथूनच सुरुवात आहे. त्यानंतर ते झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघता की मोबाईल आहे बऱ्याच जणांकडे. मग मोबाईलमध्ये देखील सर काही हे आलेले असतात. आपण एखादं पुस्तक वगैरे त्या ह्याच्यातून आपण घेऊ शकतो. गुगलवरून आपण सर्च करून देखील त्याच्यावर देखील आपल्याला वाचन करता येतं. म्हणजे वाचन हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर सर्व प्रश्न तर मी कव्हर केलेले आहेत, पण तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं का याच्यातून कोणते तरी क्वेश्चन राहिले आहेत आणि मी विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क घेण्यासाठी लास्टला एक टिप्स देणं गरजेचं असतात? काही ट्रिक्स आहेत, काही टिप्स आहेत, तर ते देऊ इच्छिता का तुम्ही, जेणेकरून विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल? या ठिकाणी एकच सांगणं आहे की या ठिकाणी आपण मराठीतून बोलतच असतो नेहमी, पण मराठीतून बोलत असताना आता आपल्याला काय करायचं आहे की परीक्षा जवळ आलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला कोणते मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना धरून मित्रमंडळींशी बोलत असताना ती चर्चा तुम्ही करा. त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तक पूर्ण बघा. त्यानंतर जुनी जर प्रश्नपत्रिका मिळाली तर ती जुनी प्रश्नपत्रिका तुम्ही बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला ते मराठीची जी भीती आहे ती भीती तुमची कमी होईल. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघा, हे सर्वात महत्वाचं आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघणं आणि धडे स्वतः वाचणं. ओके. आता सर्वात महत्वाचं जे काही आतापर्यंत मॅडम आपल्यासोबत या पॉडकास्टमध्ये बोलत होत्या त्याच्यातला काही एक व्ह्यूज देणं फार गरजेचं असतं आणि म्हणूनच या ठिकाणी मॅडमने आपल्यासोबत आतापर्यंत काय बोललं हे लास्टच्या जे काही मिनिट असतात त्याच्यात सांगणं गरजेचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं मॅडमचं असं मत आहे की स्वतः त्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. याच्या व्यतिरिक्त त्या पेपर चेकिंग करणे, पेपर मॉडरेशन करणे यासारखे अनेक कामं मॅडमनं खूप केलेले आहेत आणि त्यांचं मराठीवर खूप प्रभुत्व आहे. हे तुम्हाला त्यांच्या बोलण्यातून हे काही सांगायची गरज नसतं है ना, तुम्हाला याच्यातून लक्षात आलंच असेल. तर आता मला एक सांगायचं की मॅडमने तुम्हाला सर्वात महत्त्वाचं मराठी पुस्तकाचं जे काही तुमचं टेक्स्टबुक आहे याचं वाचन करणं गरजेचं आहे. वेळ भेटेल
तर असा स्पेशल वेळ काढायची गरज नाही. तुम्हाला एक ब्रेक असतो, त्या ब्रेकमध्ये तुम्ही ब्रेकमध्ये जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप म्हणजे आनंद पण प्राप्त होईल, कारण की त्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला असा इंटरेस्ट आहे. जसं पुष्पा पिक्चर पाहिल्यावर आनंद होतो, तसं पुस्तक वाचल्यावर आनंद होईल, निश्चितच होईल, मला पण वाटतं. आणि तुम्ही मराठी मुलं आहे, त्याच्यात काही असं वाचण्यासाठी त्रास होणारे असं काही नाही. मला माहिती आहे मराठी विषय घेणारे विद्यार्थी मराठीच असतात, मॅक्झिमम मराठी बोलणारेच असतात. या व्यतिरिक्त तुम्हाला ग्रामर करायचं 20 मार्काचं, चांगल्यापैकी ग्रामरचे व्हिडिओ तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ते व्हिडिओ चांगले बघा, व्यवस्थित व्याकरणावर भर द्या. याच्या व्यतिरिक्त निबंध लेखन हे आपल्या मनाचा विषय आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बोलीभाषेत जे काही तुमची गावाकडली बोलीभाषा असेल, जे काही असेल, तुम्ही तुमच्या भाषेत व्यवस्थित लिहा. क्वेश्चन नीट वाचा. याच्यावरून एक मला मॉरल ऑफ द स्टोरी सांगायची, क्वेश्चन वाचण्याची पद्धत फार चांगली असली पाहिजे. त्याच्यातला क्वेश्चनचा अर्थ काय आहे आणि तेच तुम्ही तेवढं लिहायचं नाही. तर उगीच एखाद्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला 10 ओळी लिहायची आणि तुम्ही 30 ओळी लिहितात, तुमचा वेळ चालला जाईल. वेळेला महत्व फार आहे असं मॅडमचं म्हणणं आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे काही क्वेश्चन्स पेपर असणार आहेत, कमीत कमी 5 क्वेश्चन्स पेपर घ्या. ते 5 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. तुम्हाला कळेल, टाइम लावा. टाइम मॅनेजमेंट महत्वाचा आहे. तुमचा पेपर हा 10 मिनिटं आधीच झाला पाहिजे, जेणेकरून नंतर तुम्हाला त्याला चेकिंगला वेळ भेटला पाहिजे. सोप्या भाषेत, साध्या भाषेतल्या व्यवस्थित पॅरेग्राफ टाईपमध्ये लिहा. किचकट लिहू नका, कुठेही खडाखोड करू नका. या सगळ्या गोष्टीवर तुमचं लक्ष असलं पाहिजे. तर निश्चितच या व्हिडिओचा तुम्हाला सगळ्यांना फायदा होईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातले काही प्रश्न असतील तर निश्चितच या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. निश्चित आम्ही त्याच्यावर विचार करून मॅडमला पुन्हा जर इन्व्हाइट करता आलं त्या, कारण की खूप बिझी होत्या, तरी पण त्यांनी खूप वेळ दिला. आणि सगळ्यांकडनं तुम्ही पण धन्यवाद तर म्हणायचं, मी तर धन्यवाद म्हणतच आहे. पुढे PGMN टीम असेल, दिनेश सर टीम असेल, सोईन सर टीम असेल, तर तुम्ही पण म्हणणार आहात इथे की धन्यवाद मॅडम. निश्चितच आम्ही आमच्या मराठीमध्ये तुम्हाला निश्चित याच कॉमेंट खाली या व्हिडिओ खाली कॉमेंट करेल की आपकी बार 90 पार, 90 मार्कच्या वर मिनिमम हा आमचा ध्येय आहे. त्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका आहेत, त्यांचं पण असं एक मिशन घेऊन चालत आहेत की विद्यार्थ्यांना मराठी विषय जो काय आहे ना, हा जास्तीत जास्त मुलांना आवडला पाहिजे. मराठी मुलांनी मराठी विषय घेतलाच पाहिजे, हे पण त्यांचं एक मत आहे. तर इथंच या पॉडकास्टला आपण समाप्त करणार आहात. जय हिंद, जय भारत. भेटूया पुन्हा अशा सेशनमध्ये.